नमस्कार, सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज मिष्टी दोही बंगाली मिठाई करून दाखवणार आहे। ती कशी बनवायची तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। अगदी छान अशी ही मिठाई बनते। मिष्टी दोही बनवण्याकरता मी इथे 1 लिटर दूध घेतलेला आहे, फुल क्रीम मिल्क आहे आणि हे आता उकडायला ठेवायचं आहे गॅसवर। 200 ml कमी होईल एवढंच हे उकडून घ्यायचं आहे, जास्त आटवायचं नाही। तर मी हे गॅसवर उकडण्याकरता ठेवणार आहे। आता याची पुढची स्टेप, मी इथं 1.5 वाटी एवढं दही घेतलेलं आहे। 1 लिटर दुधासाठी 1.5 वाटी एवढं दही घेतलेलं आहे। दही हे घरीच लावलेलं असावं, विरजलेलं। आता हे दही असं एका चाळणीमध्ये मी एक असं कापड ठेवणार आहे कॉटनचं आणि आता यामध्ये हे टाकायचं, ज्यामधलं सर्व पाणी हे काढून घ्यायचं आहे। घट्ट दही असं या रेसिपीला आपल्याला लागणार आहे। पूर्ण दही मी यामध्ये टाकून घेतलं। यामधलं असं पाणी काढून घ्यायचं। असे 15 ते 20 मिनिट असं टाकून ठेवलं तरी चालेल, म्हणजे पूर्ण पाणी यामधलं निघून जाते। आता हे दही मी असंच चाळणीवर ठेवणार आहे, असं यामधलं पाणी निघते। असं 15 ते 20 मिनिट ठेवून द्यायचं। आपलं दूध हे तापत असताना असा यामध्ये असा चमचा फिरून घ्यायचा, म्हणजे त्यातली मलाई जी आहे ती त्यामध्ये तशी मिक्स व्हायला पाहिजे। आता पुढली स्टेप अशी एक जाड तळाची कढई घ्यायची, त्यामध्ये मी 1 लिटर दूध आहे ते 1 वाटी अशी एवढी साखर घेतलेली आहे। तुम्हाला गोड कमी जास्त हवं असेल तर साखर कमी जास्त करू शकता। आणि यामध्ये अशी ही साखर पसरून घ्यायची। गॅसची फ्लेम ही एकदम स्लो ठेवायची आणि अशी साखर छान हाताने पसरून घ्यायची। साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे। इथे मधात पॅचुला वगैरे यामध्ये टाकायचा नाही, आधी याचं थोडंसं पाणी होऊ द्यायचं। आता हे बघू शकता साखर ही छान कॅरमलाइज व्हायला लागलेली आहे। आता यामध्ये असा पॅचुला घालून छान मिक्स करून घ्यायचं। हे एकदम जळून येतं, त्यामुळे गॅसची फ्लेम ही एकदम स्लो ठेवायची। पूर्ण साखर ही आपल्याला अशी विरघळू द्यायची आहे आणि ही जळायला नको याची सुद्धा काळजी घ्यायची। आता इथे बघा पूर्ण साखर ही कॅरमलाइज झालेली आहे। आता इथे मी जे दूध उकळायला ठेवलेलं आहे त्यामधलं मी 1 चमचा किंवा 1 वाटी असं दूध यामध्ये टाकून घेणार आहे। आता हे दूध मी इथे टाकणार आहे। हे दूध टाकताना थोडी काळजी घ्यायची, कारण हे खूप वर येतं असं साखरमध्ये टाकल्यानंतर। हा तसा पटापट चालवायचा। दूध टाकल्यानंतर थोडंसं साखरच्या अशा गुठळ्या बनतात, पण त्या विरघळून जातात। तर सतत ढवळत राहायचं। हे छान साखर आणि दूध मिक्स झालेलं आहे। इथे मी गॅस बंद करते। आता हे आपलं उकळलेलं दूध आहे, यामध्ये हे साखर आणि दूध घालून घ्यायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं छान। आता हे दूध छान दाटसर असं झालेलं आहे। आता हे साईडला ठेवून द्यायचं आणि आता पुढची स्टेप बघू। आता जे दही होतं ते दही मी घेतलेलं आहे, तर हे सोडून घ्यायचं। 15 ते 20 मिनिट याला झालेले आहेत, तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता। तर यामधलं आपल्याला 1 वाटी एवढं दही घ्यायचं आहे। हे बघू शकता बरंचसं पाणी यामधलं रिलीज झालेलं आहे। आता हे घट्ट दही 1 वाटी एवढं घ्यायचं आहे। यातलं याखाली जे पाणी आहे हे पाणी तुम्ही ढोकळ्याचं पीठ भिजवण्याकरता यूज करू शकता। आता मी 1 वाटी एवढं हे दही घेणार आहे। आता हे 1 वाटी दही एका बाउलमध्ये घ्यायचं आणि छान असं फेटून घ्यायचं।
हे बघा आपलं दही छान मस्त फेटून झालेलं आहे। तर इथे आपल्याला असं कोमट दूध करून घ्यायचं आहे, जसं आपण विरजण लावतो तसं घ्यायचं आहे। आपल्या बोटाला सहन होईल एवढं हे दूध कोमट घ्यायचं आहे। आता आज सुरुवातीला आधी मी 2 ते 3 चमचे एवढं दूध इकडे दह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला असं छान मिक्स करून घेईल। आता या दुधामध्ये दही मिक्स करून घ्यायचं। दही आणि दूध आपण हे मिक्स केलेलं आहे हे यामध्ये टाकून घ्यायचं। आणि असं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण दही यामुळे असं खूप छान असं मिक्स होते यामध्ये आणि मिठाई आपली ही छान सेट होते। एकदम कमी साहित्यात ही रेसिपी बनते। आता मी हे सेट करण्याकरता हे दूध एका मातीच्या भांड्यामध्ये टाकणार आहे। तुमच्याकडे जर असं भांडं नसेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्यात सुद्धा टाकू शकता। यामध्ये थोडं दूध टाकून घेणार आहे। आता आपलं हे सर्व भरून झालेलं आहे। आता असं यावर असे झाकण ठेवायचं आणि याला 8 ते 9 तास तुम्ही असंच ठेवून द्यायचं छान सेट होण्याकरिता। जास्त जर थंडी असेल तर वेळ लागेल, नाही तर मग लवकर सेट होईल। 8 ते 9 तासात होऊन जातं। असं छान असं उबदार जागेवर हे ठेवायचं। मी याला रात्रभरासाठीच बाहेर ठेवलेलं होतं आणि सकाळी 2 तास मी फ्रीजमध्ये ठेवलं। तर बघू शकता खूप छान अशी ही मिष्टी दही सेट झालेली आहे। एकदम घट्ट अशी बनलेली आहे। तर मी तुम्हाला काढून दाखवते। हे मी काढून दाखवते। अगदी छान ही मिठाई झालेली आहे। तुम्ही पण करून बघा। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।